या दोन वस्तूंचा वापर टोमॅटोच्या झाडासाठी तुम्ही खत म्हणून केलात तर झाडं अगदी फुलाफळांनी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंग मध्ये। आज आपण टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। कुंडीमध्ये लावलेल्या या झाडाची वाढ चांगली होण्यासाठी झाडावरती भरपूर असे टोमॅटो लागण्यासाठी कोणती खते द्यायची, त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। आता हिवाळ्यामध्ये टोमॅटोच्या झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडावरती खूप सारी टोमॅटो ही लागत राहतात, पण त्यासाठी झाडाला अधूनमधून खते देणे हे आवश्यक असते। कारण जेव्हा आपण कुंडीमध्ये हे झाड लावतो तेव्हा आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच त्यांना पोषक तत्वे ही मिळत राहतात आणि आपल्या घरामध्ये देखील अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता। इतर झाडापेक्षा टोमॅटोच्या झाडावरती कीड ही थोडी जास्त प्रमाणामध्ये लागत असते, त्यामुळे या झाडाला सुरुवातीपासूनच महिन्यातून कोणतेही एखादी कीटकनाशक फवारणी आवश्यक असते। तुम्ही नीमतेलचा देखील हा स्प्रे करू शकता किंवा ज्या लसणाच्या कांद्याच्या साली आहेत त्यापासून पाणी तयार करून त्या पाण्याचा तुम्ही स्प्रे जर झाडावरती केला तरी देखील झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते। टोमॅटोच्या झाडावरती भरपूर टोमॅटो लागण्यासाठी झाडाची वाढ चांगली होणे देखील हे आवश्यक असते, त्यामुळे या झाडाला योग्य प्रमाणामध्ये नायट्रोजन मिळणे हे आवश्यक असते। तर त्यासाठी तुम्ही शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करू शकता, कारण या सर्व खतामध्ये नायट्रोजन हे जास्ती प्रमाणामध्ये असते आणि त्यामुळे आपली झाडाची वाढ चांगली होतेच, पण झाडावरती खूप साऱ्या नवीन फांद्या तयार होतात। झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या तेवढे जास्ती फुले फळे ही लागत राहतात। तर आज मी या शेणखताचा वापर करणार आहे। शेणखत जेव्हा आपण झाडासाठी खत म्हणून वापरत असतो तेव्हा ते नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे, तर झाडाला चांगला असा फायदा होतो। शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्ती असल्यामुळे झाडाची वाढ चांगली होतेच, पण झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होण्यासाठी देखील याचा चांगला असा फायदा होतो। त्यानंतर टोमॅटोच्या झाडाला देण्यासाठी ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे हा खायचा चुना आहे। चुना देखील हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे, कोणत्याही दुकानामध्ये अगदी सहज मिळतो। चुन्यामध्ये जे कॅल्शियम, प्रोटीन यासारखे जे घटक आहेत ते जास्ती प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे आपल्या जी झाडाची वाढ आहे ती चांगली होतेच, पण झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत झाल्यामुळे झाडावरती फुले फळे लागण्याचे प्रमाण देखील हे वाढते आणि जे झाडावरती टोमॅटो लागलेले असतात त्यांचा आकार देखील हा मोठा होण्यासाठी चुन्याचा खूप चांगला असा फायदा होतो। मात्र याचा जो वापर आहे तो देखील आपल्याला अगदी प्रमाणशीर करायचा आहे, जास्ती वापर करायचा नाही, कारण जास्ती वापरामुळे झाडाला हे नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। त्याचा वापर कसा करायचा आहे आपण पाहणार आहोतच। टोमॅटोच्या या झाडाला जेव्हा फळे किंवा फुले लागतात तेव्हा झाडाला पाणी देण्याचे प्रमाण हे थोडे कमी करावे, कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती जी फुले लागलेली असतात ती गळायला सुरुवात होते। त्यामुळे झाडाला पाणी देताना ही कुंडीतील माती चेक करून द्यावी। जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची थोडी कोरडी होईल तेव्हा झाडाला हे पाणी द्यावे, म्हणजे झाडाला लागलेली जी फुले आहेत ती गळणार नाहीत आणि फुलांचे हे टोमॅटोमध्ये हे रूपांतर होईल। आता या चुन्याचा वापर किती प्रमाणामध्ये करायचा, तर फक्त आपल्याला 1 ते 2 ग्रॅम म्हणजेच 1 चुटकीभर एवढाच या चुन्याचा वापर करायचा आहे। याचा वापर तुम्ही 2 प्रकारे झाडाला करू शकता। एक तर तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये हा चुटकीभर चुना व्यवस्थित मिक्स करून तयार केलेले जे पाणी आहे ते झाडाला देऊ शकता किंवा मातीमध्ये मिक्स करून दिला तरी देखील चांगला फायदा होतो। आता आपण हे जे शेणखत किंवा जे चुन्यापासून तयार केलेले जे पाणी आहे ते झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची, त्यामुळे आपण दिलेली जी खते आहेत ती मातीमध्ये ही व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडाला हा चांगला फायदा होतो। एका झाडासाठी म्हणजे 10 ते 12 इंचाच्या कुंडीमध्ये जे आपण टोमॅटोचे झाड लावलेले आहे त्या झाडासाठी 1.5 ते 2 मुठी एवढे शेणखत आपल्याला या झाडाला द्यायचे आहे आणि जे पाणी तयार केलेले आहे ते महिन्यातून एकदा
तुम्ही या दोन्ही वस्तूंचा वापर जर टोमॅटोच्या झाडाला केलात तर तुम्ही पाहाल काही दिवसामध्ये झाडाची वाढ चांगली होऊन झाड फुले आणि फळांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।